नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फिजिक्स विथ गणेश सर. युनिट्स अँड मेजरमेंटचं हे लेक्चर आहे आपलं सेकंड. तर या लेक्चरमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर बद्दल समजून घेणार आहोत. तर थोडक्यात समजून घ्या. सिग्निफिकंट फिगरचा अर्थ असा की एखाद्या नंबरमध्ये ज्या ज्या डिजिटला व्हॅल्यू असते त्या प्रत्येक व्हॅल्यूला, त्या प्रत्येक डिजिटला आपण ॲज अ सिग्निफिकंट फिगर असं कन्सिडर करतो. मग तुम्हाला पेपरला सीईटीला असेल किंवा नीटला असेल एखादा असा क्वेश्चन येईल ज्यामध्ये तुम्हाला एक नंबर दिला जाईल. त्या नंबरमध्ये तुम्हाला किती सिग्निफिकंट नंबर्स आहेत हे आयडेंटिफाय करावं लागतं. हे आयडेंटिफाय करण्यासाठी काही रूल्स तुम्हाला महत्त्वाचे समजले पाहिजेत. ज्यामध्ये पहिला रूल आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे कसं की एखादा नंबर ज्यामध्ये झिरो सोडून सर्व अंक आहेत अशा वेळेस त्या प्रत्येक डिजिटला एक सिग्निफिकंट नंबर मानायचं. जसं की 2568. तर यामध्ये 2 असन, 5 असन, 6 असन आणि 8 असन. तर याच्यामध्ये प्रत्येक नंबर काय आहे सिग्निफिकंट. तर यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. तर आपण असं म्हणणार की 2568 इट हॅज 4 सिग्निफिकंट फिगर. यानंतर आहे रूल सेकंड, झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे कसं की झिरो देखील सिग्निफिकंट असतो ज्या वेळेस तो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतो. जसं की 104 104 यामध्ये झिरोला देखील आपण सिग्निफिकंट मानणार. तर इट हॅज 3 सिग्निफिकंट फिगर. यानंतर रूल थर्ड, लिडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट. याचा अर्थ कसा घ्यायचा? लिडिंग झिरोचा अर्थ असतो की एखादा नंबर आहे, नंबरच्या पुढच्या जेवढ्याही संख्या असतील, नंबरच्या पुढे जेवढेही झिरो असतील त्या झिरोला लिडिंग झिरो कन्सिडर करायचं. आणि नंबरच्या पुढे असणाऱ्या झिरोना आपण सिग्निफिकंट कन्सिडर करत नाहीत. ज्यामध्ये एक नंबर दिलाय पहा एक्झाम्पल म्हणून 0.00971. मग इथं हे जो नंबर आहे 971 याच्या पुढे जे झिरो आलेत यालाच आपण काय बोलतो लिडिंग झिरो, आणि याला आपण सिग्निफिकंट कन्सिडर करत नाहीत. तर या नंबरमध्ये इट हॅज अ 3 सिग्निफिकंट फिगर. यानंतर ट्रेलिंग झिरो काउंट इफ देर इज अ डेसिमल पॉइंट. पहिला मुद्दा समजून घ्या की ट्रेलिंग झिरो कशाला म्हणायचं. एखाद्या नंबरच्या अगोदर, एखाद्या नंबरच्या मागे जे झिरो येतात त्याला आपण ट्रेलिंग झिरो म्हणतो. जसं त्यांचं असं मत आहे की जर थोडक्यात एखादा नंबर आहे 100, ठीक आहे, त्या 100 मध्ये 2 ट्रेलिंग झिरो येईल. पण या केसमध्ये हे 2 जे ट्रेलिंग झिरो आहेत याला आपण सिग्निफिकंट मानणार नाही. यामध्ये जे झिरो येतं याला सिग्निफिकंट कधी मानणार? जर त्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असेल, जसं की 10.0. तर अशा केसमध्ये हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट कन्सिडर करणार. जसं की एक एक्झाम्पल आहे 50.0. तर इट हॅज अ 3 सिग्निफिकंट फिगर. जर हेच आपण असलेलं असतं 5.00 त्यावेळेस देखील 3 सिग्निफिकंट फिगर असते. तुम्हाला रूल लक्षात ठेवायचे. तर रूल हे प्रत्येक रूल तुम्हाला एखादा क्वेश्चन आला ठीक आहे नाही, या चॅप्टर जो आहे युनिट्स अँड मेजरमेंट याची जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस पेपर पाहिजे असतील तर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर खाली प्रोव्हाइड केलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे ज्याचं नाव आहे एक्सपोनेन्शियल नोटेशन नॉट कन्सिडर ॲज सिग्निफिकंट. थोडक्यात समजून घ्या, एखादा जर तुम्हाला नंबर या प्रकारचा दिला ज्यामध्ये 10 समथिंग काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे तर अशा केसमध्ये याला देखील आपण सिग्निफिकंट कन्सिडर करत नाहीत. त्याच्यामध्ये 6.4 आहे. तर 6.4 काय झाले? हे 2 सिग्निफिकंट फिगर झाले. तर 2 सिग्निफिकंट फिगर. आता पहा एक सगळ्यात शेवटचा रूल असतो. पहा सगळ्यात शेवटचा रूल काय आहे? तर पहा इथं रूल 6 म्हणतो मी. रूल 6. रूल 6 असा आहे, जर थोडक्यात मी म्हणलं माझ्याकडे 12 ॲपल्स आहेत, 12 सफरचंद आहेत, किंवा आपण काही जरी बोललो, एखादी गोष्ट तुम्ही जर मोजत असताल, ती जर काउंट करत असताल, ते जे काउंटेड नंबर आहे हा नेहमी इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर घेऊन येत असतो. जसं मी म्हणलं 12 ॲपल्स. किती ॲपल्स? 12 ॲपल्स. तर यामध्ये इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर आहेत. इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर. मी म्हणलं एखाद्या क्लासरूममध्ये 90 स्टुडंट्स आहेत, 90 स्टुडंट्स आहेत, तर अशा केसमध्ये देखील यामध्ये इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर असतील. म्हणजे एखाद्या वस्तूला, एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण काउंट करत असेल एखाद्या नंबरने तर अशा केसमध्ये त्यामध्ये इनफायनाईट सिग्निफिकंट फिगर असतात. असे हे 6 रूल येतं. या 6 रूलचा यूज करून तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घ्या आणि त्यामध्ये जर पेपरमध्ये असा क्वेश्चन असाल तर तुम्हाला या 6 रूलचा ऍप्लिकेशन करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.